आदिवासी महिला आहेत आमच्या, त्या मोलमजुरी करणाऱ्या आहेत. तर त्यांना एक स्किल कसं मिळेल, कौशल्य कसं मिळेल, जेणेकरून आपल्या वाडीवरती आपल्या घरातले कपडे असतील किंवा बाहेरच्या गावातल्या आजूबाजूच्या वाडीवरती कपडे शिवून आपल्याला त्यातून उत्पन्न जास्त कसं मिळेल, हा त्या मागचा उद्देश आहे. गावातल्या महिलांना तसंच आपण एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा शिवण क्लास सुरू केलेला आहे. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या ट्रेनर जे आहेत आपले रवी मॅडम आहेत, तुम्हाला माहिती असेल तर या ठिकाणी बरोबर 11-1 वाजता येतात. तुम्ही घरातून 8 वाजता 7:30-8ला निघतात आणि तुमच्यासाठी या ठिकाणी येतात. बरोबर, संध्याकाळी पण जाताना आमची नेहमी चर्चा होती, त्यांना गाड्या मिळत नाहीत कारण आपण एकदम दूर पडतं गाव, 24-25 किलोमीटर जायला साधनं नाही वाहतुकीची, तरी पण त्या चालत तुडूर फाट्यावर असेल, त्याच्या नरवणला असेल, काजूकडे चालत जाऊन तुमच्यासाठी येतात. आणि आमच्या सगळ्यांची प्रायव्हेट असेल, जनशिक्षण संस्था असेल, तर या आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे किंवा एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी त्या मॅडम येत आहेत त्या ठिकाणी जास्त वेळ कसं याल असं मला सांगितलं म्हणजे मॅडमने की मॅडम तुम्ही थांबा थोडा वेळ, आम्ही लवकर येतो. इथं वाट बघायला लागतं कामा नाही, जेणेकरून त्यांचा वेळ पण फार महत्वाचा आहे आणि तेवढ्या दिवसांमध्ये आपल्याला त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त कसं तुम्हाला त्यातून त्यांच्याकडून शिक्षण घेतात, कारण ते खूप तरबेज आहेत, त्यांच्याकडे कौशल्य खूप आहेत. जसं तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड कराल तर तसं तुम्हाला ते आणखी जास्त शिकवतील. बरोबर आहे. त्याच्यामुळं ज्या कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन किंवा माहिती किंवा प्रशिक्षण त्या या ठिकाणी देणार आहेत. तुम्ही सगळ्या महिला या ठिकाणी सकाळी सगळं घरचं आवरून येतात आणि आमचा उद्देश तोच आहे की गावामध्ये आपण हे जे शिवण क्लास सुरू करतो, उद्देश तोच आहे की तुम्ही घरचं काम आवरून या ठिकाणी यावं आणि